तर नमस्कार मित्रांनो, आपण आज राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, ज्यालाच आपण PSIR म्हणून पण ओळखतो, या ऑप्शनलच्या आपण सिलेबस डिकोडिंगला सुरुवात करणार आहोत. आपल्याला कुठल्याही ऑप्शनलची किंवा GS मध्ये कुठल्या सेक्शनची तुम्ही जेव्हा तयारी करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला त्याचा सिलेबस डिकोड करणं गरजेचं आहे. डिकोड करणं म्हणजे काय, तर तुम्हाला त्याला पार्टमध्ये डिवाइड करून त्याला समजून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला अभ्यासाला मदत होणार आहे आणि तुम्ही सिलेबस ओरिएंटेड त्याची तयारी करणार आहात. सिलेबस ओरिएंटेड तयारी करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो, कारण PSIR या विषयाची व्याप्ती ही खूप जास्त आहे. तुम्ही यामध्ये PG, PhD भरपूर काही शिकू शकता. नेट सेट सारख्या परीक्षा आहे ज्याच्या सिलेबसची व्याप्ती आपल्या UPSC ऑप्शनलच्या सिलेबसपेक्षा पण खूप जास्त आहे. तर सिलेबस तुमच्या डोक्यामध्ये पक्का लक्षात असला पाहिजे. सिलेबस माहीत करून घ्यायचा दुसरा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचतात तर तुम्हाला कंटेंट स्किप करायला मदत होते. म्हणजे कुठला कंटेंट आपल्या सिलेबससाठी गरजेचा आहे, न्यूजपेपर मधला कुठला नाही, हे तुम्हाला सिलेबस लर्न असला की किंवा तुम्ही डिकोड करून त्याला व्यवस्थित समजून घेतलं असेल तर ह्या गोष्टी करायला तुम्हाला मदत होते. आज आपण PSIR जो ऑप्शनल आहे आपला, याच्या सिलेबसला डिकोड करणार आहोत, ज्याला आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध असं पण ओळखतो. माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाइडवरती उपलब्ध आहे. आता आयोगाने काय केलंय मित्रांनो, सगळ्या सिलेबसला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 2 पेपर तुमचे ऑप्शनलचे होणार आहेत. तर आता या 2 पेपरला पण आपण कन्व्हिनियन्ससाठी काय केलंय की पेपर 1 ला जो आपला पेपर 1 आहे त्याला सेक्शन A आणि सेक्शन B, आणि जो पेपर 2 आहे त्याला सेक्शन A आणि सेक्शन B असं डिवाइड केलेलं आहे. सेक्शन A मध्ये काय आहे पेपर 1च्या, ते आपण आता बघणार आहोत डिटेलमध्ये. हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आहे अभ्यासाचा. तुमचे पेपर 2च होणार आहेत, एक पेपर 1 आणि पेपर 2 ऑप्शनलचा. पण याला पण पेपर A आणि पेपर B, म्हणजे ज्याला सेक्शन A आणि सेक्शन B म्हणतो आपण, या सेक्शन्स मध्ये डिवाइड केलेलं आहे स्टडीच्या कन्व्हिनियन्ससाठी. तर आता पेपर 1 आणि सेक्शन A ला आपण सुरू करणार आहोत. यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला राजकीय सिद्धांत हा पहिला टॉपिक बघायला मिळतो, ज्याला आपण पॉलिटिकल थिअरी पण म्हणतो. त्याचा अर्थ, दृष्टिकोन, त्यामध्ये पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणजे काय, पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय, या तिघांमधला आपसी संबंध काय आहे, यामध्ये काय डिफरन्स आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये बघायच्या असतात. आता आपण जेव्हा पॉलिटिकल सायन्स या विषयाचा अभ्यास करतो मित्रांनो, यामध्ये 2 पार्टमध्ये आपण याला डिवाइड करतो, ज्यामध्ये असतात थिअरी आणि नंतर येतो आपला डायनामिक पार्ट, ज्याला आपण तुम्ही GS मध्ये पण थोडंसं अभ्यासणार आहात, ज्यामध्ये आपण पॉलिटी वगैरे सगळ्या गोष्टी आता आपण सिलेबस जेव्हा डिकोड करू तेव्हा तुमच्या सगळ्या लक्षातच येईल. थिअरी हा पार्ट थोडासा अंडरस्टँडिंगला, ज्यांना पॉलिटिकल सायन्सचं बॅकग्राऊंड नसेल, थोडा चॅलेंजिंग असतो, पण एवढा चॅलेंजिंग नाही की तो होऊ नाही शकत. आपण आपल्या कोर्समध्ये कम्प्लिटली या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. थिअरी हा पार्ट तुमचा एवढा स्ट्रॉंग होऊन जाईल की तुम्हाला तो डायनामिक पेक्षा पण सोपा वाटायला लागेल. तर सगळ्यात पहिला पॉईंट मित्रांनो आहे आपल्या सिलेबसमध्ये राजकीय सिद्धांत. पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं असतं. त्यानंतर सेकंड पॉईंट येतो मित्रांनो राज्याचे सिद्धांत. राज्य म्हणजे काय. आता काय होतं, आपण राज्य जेव्हा म्हणतो पॉलिटीमध्ये तेव्हा आपण ते महाराष्ट्र, हरियाणा अशा स्टेट्सला म्हणत असतो. तर ह्या स्टेट्स म्हणजे राज्य नाही. राज्यशास्त्रामध्ये जे राज्य आहे ते आपण नेशन स्टेट, राष्ट्र राज्याला आपण राज्य म्हणून उद्गार, जेव्हा पण आपण राज्याचा उच्चार करणार आहोत राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना, तर ते राज्य म्हणजे राष्ट्र राज्य असणार आहे. आणि त्या राज्याचे वेगवेगळे सिद्धांत आपल्याला याच्यामध्ये अभ्यास आहेत. जसं की उदारमतवादी सिद्धांत. उदारमतवादी लोक काय म्हणतात, त्यांचं काय मत आहे राज्याबद्दल, राज्यांनी कसं असलं पाहिजे, उदारमतवादी असलं पाहिजे, इकॉनॉमिक फ्रीडम कसा असला पाहिजे, तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळालं पाहिजे, तुम्हाला सामाजिक स्वातंत्र्य कसं, किती कोणत्या गोष्टीवर किती भर असला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी उदारमतवादी सिद्धांतामध्ये. मग नव उदारमतवादी सिद्धांत हे काय सांगतात, यांच्यामध्ये कशा पद्धतीचं राज्य असलं पाहिजे. थिअरीज ऑफ स्टेटमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या विचार प्रणाली आहेत त्यांच्यानुसार राज्य कसं असलं पाहिजे याचा अभ्यास करत असतो. तर राज्याच्या सिद्धांतमध्ये दुसरं काहीच नाही, तर हे पॉलिटिकल आयडिओलॉजीज तुमच्या एकदा लक्षात आला एवढ्या. तर या सगळ्या पॉलिटिकल आयडिओलॉजीजच्या हिशोबाने राज्य कसं असलं पाहिजे ते आपण राज्याच्या सिद्धांतामध्ये अभ्यासत असतो. तर उदारमतवादी लोक कसं म्हणतात की आर्थिक गोष्टीला जास्त प्राधान्य असलं पाहिजे. नव उदारमतवादी म्हणतात बॅलन्स असला पाहिजे. मार्क्सवादी कशाला महत्व देतात, लेबर क्लासला महत्व देतात. सगळ्या गोष्टीला म्हणजे तुमचा वाटा असला पाहिजे सगळ्या प्रोडक्शनमध्ये. या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत लेक्चर सिरीजमध्ये आपल्या. आता आपण सिलेबस डिकोड करतो आहोत. हे प्लुरलिस्ट काय म्हणतात, त्यांच्यानुसार राज्य कसं असलं पाहिजे. उत्तर वसाहतवादी लोक जे आहेत किंवा स्त्रीवादी लोक जे आहेत ते स्त्रियांच्या अधिकारांसाठी सगळ्या गोष्टी मांडत असतात. त्यांची जी संकल्पना आहे ते स्त्रियांच्या अधिकारांसाठी आहे आणि ती कशा स्टेजेसमध्ये, वेगवेगळ्या फेजेसमध्ये हे सगळे अधिकार त्यांनी मांडले. सगळं आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. पण सिलेबसमध्ये तुम्हाला अभ्यासत असताना जेव्हा तुम्ही थिअरीज ऑफ स्टेट अभ्यासत आहात तेव्हा तुम्हाला एवढे सगळे विचारसरणीचे आहेत, हे सगळे सिद्धांत आहेत राज्याचे, हे ह्या विचारसरणीनुसार समजून घेणं गरजेचं आहे.
त्यानंतर मित्रांनो महत्वाचा आहे न्यायाचा सिद्धांत, ज्याला आपण थिअरी ऑफ जस्टिस पण म्हणतो. आता पॉलिटिकल सायन्स जर तुम्ही पहिल्यापासून अभ्यासत असाल किंवा तुम्हाला थोडंफार वाचन केलं असेल, तुम्हाला एक लक्षात येईल की सगळ्या ज्या थिअरीज आहेत, जेवढे पॉलिटिकल थॉट्स आहेत, थिंकर्स आहेत, जेवढ्या थिअरीज मांडलेल्या आहेत, ह्या जस्टिसच्या अवतीभोवती रिव्हॉल्व करतात. म्हणजे जस्टिस हा सेंटर पार्ट असतो पॉलिटिकल सायन्समध्ये अभ्यास करत असताना. मग जस्टिस भेटत असताना इक्वॅलिटी, अधिकार या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. पण जस्टिस हा कोर पार्ट फॉर्म करतो आपल्या पॉलिटिकल थिअरीचा अभ्यास करत असताना. आणि त्यामध्ये महत्वाची आहे रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस. जॉन रॉल्स जे आहेत थिंकर, त्यांची आपल्याला थिअरी ऑफ जस्टिस बघायची आहे. आणि त्यावरती प्लुरलिस्ट लोकांनी काय टीका केलेली आहे, त्याचा संदर्भ, त्याच्या न्यायाच्या संकल्पना, या सगळ्या आपण अभ्यासत असतो. एकदा तुम्हाला न्यायाची म्हणजे प्लॅटोपासनं तर अमर्त्य सेनपर्यंत या सगळ्यांनी थिअरी ऑफ जस्टिस मांडलेली आहे. तुम्ही पास्टपासून 2000 वर्षापासून आधीपासून जर अभ्यासाल पॉलिटिकल सायन्स तर आतापर्यंत लेटेस्ट पर्यंत, यामध्ये थिअरी ऑफ जस्टिस हा इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतो पॉलिटिकल थिअरीचा अभ्यास करत असताना. त्यानंतर समानता, ज्याला आपण इक्वॅलिटी म्हणतो. इक्वॅलिटी आणि इक्विटीमध्ये फरक काय आहे, तुम्ही बरेच वेळा चित्र बघितलं असेल डिस्क्रिमिनेशनचं वगैरे, रिझर्वेशनचे. तर हे काय एक्झॅक्टली इक्वॅलिटी म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. त्याचं सामाजिक इक्वॅलिटी म्हणजे काय, सोशल इक्वॅलिटी. आता इक्वॅलिटी किंवा कुठली गोष्ट तुम्ही अभ्यासता त्याला सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकली अभ्यासणं गरजेचं असतं. मग पॉलिटिकल इक्वॅलिटी काय, मग आर्थिक इकॉनॉमिकल इक्वॅलिटी काय, मग समानता आणि स्वातंत्र्य यांच्यातील संबंध काय आहे, या दोन कशा कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत, इक्वॅलिटी इक्विटी कन्सेप्ट कशी आहे. आणि होकारार्थी कृती, याला काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह अप्रोच. हा पॉझिटिव्ह अप्रोच काय आहे इक्वॅलिटीचा, हा सगळे अप्रोचेस आपल्याला इक्वॅलिटी या चॅप्टरमध्ये बघायचे आहे. त्यानंतर मित्रांनो महत्वाची कन्सेप्ट येते राईट्स. राईट्स म्हणजे तुमचे अधिकार, हक्क त्याला आपण म्हणतो. त्याचे अर्थ आणि सिद्धांत आपल्याला बघायचे आहेत. सिद्धांत परत आपण त्या विचारसरणीनुसारच बघणार आहोत. उदारमतवादी जे लोक आहेत ते कुठल्या अधिकारांना जास्त महत्व देतात, मार्क्सवादी लोक कुठल्या अधिकारांना महत्व देतात, जेवढे स्त्रीवादी विचार आहेत ते कुठल्या विचारांना किंवा कुठल्या हक्कांना महत्व देतात, हे सगळे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. विविध प्रकारचे अधिकार आपल्याला बघायचे. जसं आता तुम्ही आजपर्यंत जीएस मध्ये पॉलिटी अभ्यासला आहे, त्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल राईट आहेत. मग आपण नॅचरल राईट काय आहे ही कन्सेप्ट बघणार आहोत. सिव्हिल राईट्स काय आहेत ह्या कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. या सगळ्या राईट्सचे जे प्रकार आहेत ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. मानवी हक्काची संकल्पना आहे, ज्याला आपण ह्युमन राईट्स असं म्हणतो, मानव अधिकार असं म्हणतो. या सगळ्या संकल्पना कशा उदयास आल्या, याचा विकास कसा झाला, हे कुठे उदयास आल्या, या सगळ्या डिटेल्स आपल्याला राईट्स या आपण चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. आता जेव्हा पण आपण राईट्स, इक्वॅलिटी, जस्टिस या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी सिस्टम असते ती असते डेमोक्रेसी. डेमोक्रेसीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी सोबत बघायला मिळतात. मग सायंटिफिक दृष्ट्या किंवा समकालीन आजच्या काळातले जे सिद्धांत आहेत लोकशाहीचे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर लोकशाही प्रतिनिधींचा सहभाग, चर्चात्मक विविध मॉडेल्स, म्हणजे लोकशाहीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला माहित असेल की यूके मॉडेल आहे, US मॉडेल आहे, असे वेगवेगळे मॉडेल्स आपण जे आहेत डेमोक्रेसीचे ते आपण अभ्यासणार आहोत. काही कुठे कुठे मोनार्की आहे, जिथे राजेशाही आहे, पण तिथे पण डेमोक्रेसी आहे अस्तित्वात. तिथे मोनार्क आहे, राजा आहे, म्हणजे तिथे लोकशाही नाही असं नाही. तर अशा प्रकारचे वेगवेगळे मॉडेल्स डेमोक्रेसीचे आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत. आणि डेमोक्रेसी ही संकल्पना एक्झॅक्टली आली कशी यापासून आपण अभ्यासाला यामध्ये सुरुवात करणार आहोत. म्हणजे डिटेलमध्ये आपल्याला पूर्ण डेमोक्रेसी सुरू कशी झाली, तर ती विकसित कशी झाली, तर ती आजपर्यंत कशी आहे, किंवा आता याचे फ्युचर पर्स्पेक्टिव्ह काय असणार आहेत, ते आपल्याला डेमोक्रेसी या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे. हा जो पार्ट आहे आपल्या सिलेबसचा, हा या पोर्शनमध्ये या टॉपिक्स बद्दल डील करतो. आता बरेच पॉलिटिकल जे विचारवंत आहेत मित्रांनो, तो काय करतात, पॉलिटिक्स ज्याला म्हणतो आपण ते इज इक्वल्स टू पॉवर आहे असं म्हणतात. बरेच वेळा तुम्हाला थिंकर्स किंवा तुमची पण एक संकल्पना जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास नसेल केला तेव्हा अशी असली असेल की राज्यशास्त्र तर राज्याबद्दल, सत्तेबद्दल हे करत असेल, तरी कन्सेप्ट ऑफ पॉवर काय आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. कन्सेप्ट ऑफ पॉवरची अभ्यास करत असताना जेव्हा आपण सत्तेची संकल्पना, सत्ता म्हणजे काय, मग अधिसत्ता म्हणजे काय, या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला बघायचे. त्यामध्ये वर्चस्व, विचारधारा, वेगवेगळ्या विचारधारांनुसार पॉवर कशी असली पाहिजे, ह्युमन नेचर कसं आहे पॉवर सिकिंग, या पॉवरच्या कन्सेप्टला आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. पॅरोटो आहे, मोस्का आहे, हे काही थिंकर्स आहेत ज्यांचा आपल्याला पॉवरचा अभ्यास करत असताना मदत होते. त्याची वैधता काय आहे आजच्या काळामध्ये, वैधता म्हणजे मग अधिसत्ता आणि सत्ता या दोन गोष्टीमध्ये आपल्याला डिस्कशन करायचं असतं. या सगळ्या गोष्टी आपण कन्सेप्ट ऑफ पॉवर, ज्याला सत्तेची संकल्पना म्हणतो, या टॉपिकमध्ये आपल्याला कव्हर करायचं असतं. आता हे झाले सगळे सब टॉपिक्स पॉलिटिकल थिअरीमध्ये. पण पूर्ण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, पॉलिटिकल थिअरी जी पूर्ण रिव्हॉल्व करते किंवा पॉलिटिकल थॉट्स जे आहेत हे सगळे आयडिओलॉजीजच्या भोवती रिव्हॉल्व करतात. तुम्हाला या आयडिओलॉजीज समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिली आयडिओलॉजी आहे ती उदारमतवाद, ज्याला आपण लिबरलिझम पण म्हणतो.
ही आयडिओलॉजी मोस्टली फ्रीडम आणि लिबर्टीशी डील करते, स्वातंत्र्य आणि सत्ता या सगळ्या गोष्टींमध्ये ती डील करते. समाजवाद म्हणजे काय तर आपण हे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. मार्क्सवाद म्हणजे काय, फासिझम म्हणजे काय, हिटलर मुसोलिनीचं आपण उदाहरण देतो फासिझम मध्ये. गांधीवाद म्हणजे गांधीइझम, गांधींनी मांडलेली त्यांची विचारधारा जी आहे ती. स्त्रीवाद म्हणजे फेमिनिझम, आपण फेमिनिझमचा यामध्ये अभ्यास करत असतो. या सगळ्या राजकीय संकल्पना आहेत. या संकल्पना जेव्हा आपण अभ्यासतो, आता समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, आपण सोशलिझम म्हणजे आपण समाजवाद अभ्यासतो आहे. मग समाजवादानुसार याला आपण डिवाइड करत असतो वेगवेगळ्या पार्ट्समध्ये. समाजवादानुसार राईट्स कुठले असले पाहिजे, इक्वॅलिटी कशा प्रकारची असली पाहिजे, कुठले कुठले फ्रीडम असले पाहिजे, पॉवरची डेफिनेशन काय असली पाहिजे, यामध्ये डेमोक्रेसी कुठल्या प्रकारची असली पाहिजे, डेमोक्रेसी असायला पाहिजे की नाही, या सगळ्या कन्सेप्ट सोशलिझम मध्ये आपण अभ्यासतो. आणि एकदा तुम्हाला आयडिओलॉजी कळाली की हा सोशलिझम मध्ये राईट्स अशा असतात, इक्वॅलिटी अशी असते, फ्रीडम अशा प्रकारचं दिलं जातं, पॉवर अशा प्रकारची असते आणि डेमोक्रेसी जिथे जी शासन व्यवस्था असते ती अशा प्रकारची असते. तर मी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं उदाहरण दिलं की तो व्यक्ती असा आहे, तो या अधिकारांना मान्यता देतो, अशा प्रकारच्या स्वातंत्र्याला मान्यता देतो, त्याला सत्ता अशा पद्धतीने मिळवायचे, तर तुम्ही सांगू शकता की हा माणूस समाजवादी आहे. एक्झॅक्टली कळालं तुम्हाला आता की तुम्हाला आयडिओलॉजी एकदा समजली की तुम्ही कुठल्याही व्यक्तीला जो पर्सन असेल किंवा कुठल्याही थेअरीला जी मांडल्या गेली असेल त्याला तुम्ही सांगू शकता ही सोशलिस्ट थेअरी आहे, ही लिबरल थेअरी आहे, ही मार्क्सिस्ट थेअरी आहे, ही फासिस्ट थेअरी आहे, ही गांधीवादी थेअरी आहे, हा गांधीवादी पर्सन आहे, हा स्त्रीवादी पर्सन आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत, ज्याला आपण आयडिओलॉजीज म्हणतो, ज्याला आपण विचारसरणी म्हणतो, विचारधारा म्हणतो, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. एकदा तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट समजल्या की तुमचा जो बेस आहे पॉलिटिकल थेअरीचा, पॉलिटिकल थॉटचा, तो क्लिअर होऊन जातो. म्हणजे या सगळ्या थेअरीजला जास्त इम्पॉर्टन्स आहे, सगळ्या आयडिओलॉजीज आहेत हे समजून घेण्याला तुम्हाला सगळ्यात पहिले प्राधान्य द्यायचं आहे. आता आपण एवढ्या सगळ्या थेअरीज अभ्यासल्या, आपण सगळ्या थेअरीज बघितल्या. आता सिलेबसमध्ये अगोदर आपण बघितल्या वेगवेगळ्या थेअरीज आहेत, वेगवेगळे थॉट्स आहेत, वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. ह्या सगळ्या कन्सेप्ट आल्या कुठून तर या सगळ्या कन्सेप्ट मांडणारे होते पॉलिटिकल थिंकर्स. मग त्याला आपण डिवाइड करतो दोन थिंकर्स मध्ये, इंडियन थिंकर्स आणि वेस्टर्न थिंकर्स. पॉलिटिकल सायन्स हा विषयाच्या अभ्यासाला सुरुवात नक्कीच वेस्टर्न मध्ये झालेली, पण इंडियन थिंकर्सने पण काही थॉट्स मांडलेले आहेत आणि त्याबद्दल नंतर अभ्यास झाला. त्यामुळे आपल्याला दोन्ही थिंकर्स आपल्या सिलेबसमध्ये अभ्यासायचे असतात. मग आपण त्यामध्ये धर्मशास्त्रापासून सुरुवात करतो, अर्थशास्त्र म्हणजे जे कौटिल्याने मांडलेलं आहे, ज्याला तुम्ही चाणक्य वगैरे म्हणता, हे कौटिल्याचं अर्थशास्त्र आपण अभ्यासत असतो. तर आपल्याला बुद्धिस्ट ट्रेडिशन जे आहे ते सगळे अभ्यासायचे असतात. त्याच्यामध्ये सर सय्यद अहमद खान यांनी मांडलेले मत महत्वाचे आहेत. हे सगळ्या थिंकर्सनी काय थेअरीज मांडलेल्या आहेत. आता काय असतं माहितीये का मित्रांनो, एखादा थिंकर आहे, तो या थेअरीज कसा मांडतो, त्याला काही कुठलं एकदम नॉलेज येत नाही, त्याला काय असं एनलाइटमेंट नाही होत. त्याच्या भोवती जे अवतीभोवतीचे वातावरण असतं, ती हिस्ट्री असते त्या काळातली, त्या हिस्ट्री म्हणजे आपण काय म्हणतो त्या काळातलं एन्व्हायरमेंट. हिस्ट्री म्हणजे त्या काळातलं सोशिओ पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल एन्व्हायरमेंट, त्या काळातलं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जे वातावरण असतं, त्या वातावरणाचा या थिंकरवरती झालेला प्रभाव आणि त्या प्रभावातनी त्यांनी मांडलेले त्याचे सिद्धांत, त्याला आपण त्याचे थॉट्स म्हणतो. मग हे सगळे थॉट्स आज पण रिलेव्हंट असतात आणि त्यावरूनच आपण वेगवेगळ्या आयडिओलॉजीज बघितल्या तुम्ही आता तयार केलेल्या आहेत, विचारसरणी पॉलिटिकल सायन्समध्ये उदयास आलेल्या आहेत. तरी थिंकर आपल्याला अभ्यासणं गरजेचं असतं, पण कुठलं त्यांच्या हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह, ज्याचा आपण सोशो पॉलिटिकल इकॉनॉमिक अभ्यास करतो. तर हे सगळं आपण डिटेलमध्ये या थिंकरचा अभ्यास करताना करणार आहोत. सर अरबिंदो घोष आहेत, M.K. गांधी आहेत, B.R. आंबेडकर आहेत, M.N. रॉय आहेत, हे सगळे विचार आपल्याला अभ्यासायचे आहेत. यांनी काय होईल, आपल्याला इंडियन पॉलिटिकल थॉट जो आहे यावरती क्वेश्चन आयोगात आपल्या UPSCच्या पेपर्समध्ये कमी विचारले जातात, पण ते बॅलन्स पण केले जातात. दरवर्षी त्यामध्ये 1, 2, 3 क्वेश्चन मॅक्झिमम येतात. त्याच्यामुळे आपल्याला हा पार्ट कव्हर करणं खूप गरजेचं आहे. बरेच मुलं ह्या पार्टला थोडंसं निग्लेक्ट करतात, पण हा पार्ट पण खूप जास्त स्कोरिंग आहे. त्यानंतर मित्रांनो पार्ट येतो आपला वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचा, जिथनं पॉलिटिकल सायन्स या विषयाला सुरुवात झाली, या विषयाला अभ्यासाला सुरुवात झाली. तर पॉलिटिकल सायन्सच्या अगोदर काय होतं, ते स्टडी ऑफ लाईफ असायचं. असे सब्जेक्ट डिवाइड केलेले नव्हते, हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी असं सब्जेक्ट्सला डिवाइड नव्हतं केलं. तर सगळे सब्जेक्ट मॅथ्स, जॉमेट्री. आता तुम्ही प्लॅटोची जर अकॅडमी किंवा अरिस्टॉटलची अकॅडमी, प्लॅटोची शाळा जर बघसाल त्या काळातल्या, तर तिकडे जिओमेट्री येणं कंपल्सरी होतं जर तुम्हाला पॉलिटिक्स शिकायचं असेल तर.
माझ्या सब्जेक्टचं डिव्हिजन नव्हतं झालेलं पॉलिटिकल सायन्स ॲज अ डिसिप्लिन उदयास यायच्या आधी. त्याच्यामुळे आपण वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचे म्हणजे पॉलिटिकल सायन्सला जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो ते आपण सॉक्रेटिसपासून करतो. आपल्याला सिलेबसमध्ये जरी मेन्शन नसलं तरी प्लॅटो अभ्यासत असताना आपण आपोआप सॉक्रेटिस त्यामध्ये अभ्यासणारच आहोत. तर आपण वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्समध्ये आपल्याला एवढे थिंकर्स आहेत. पहिला थिंकर आहे आपला प्लॅटो. याच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, ज्याने थिअरी ऑफ एज्युकेशन मांडलेली आहे. थिअरी त्याची स्लेव्हरीची आता अरिस्टॉटलची महत्वाची आहे आपल्याला. त्यानंतर प्लॅटोची आपण थिअरी जर बघायची म्हटली तर तो काय म्हणतो की कम्युनिझम त्यांनी मांडलेलं आहे, वाईव्स अँड प्रॉपर्टीचं. ह्या सगळ्या थिअरीज आपल्याला अभ्यासायच्या असतात. थिअरीज म्हणजे काय तर यांनी काही गोष्टी मांडलेल्या आहेत. आता एज्युकेशन सिस्टम कसं असलं पाहिजे, प्लॅटो सांगतो की असं असं असलं पाहिजे, या वयोगटातील विद्यार्थ्यांना हे शिकवलं पाहिजे, ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांना, आणि ह्या एज्युकेशन सिस्टम मधनं आपल्याला एक आयडियल राजा निवडायचा आहे. हा राजा आपण निवडणार आहोत. तर ही एक सिस्टम तयार त्यांनी केली, एज्युकेशन सिस्टम. याला आपण प्लॅटोची एज्युकेशन थिअरी म्हणतो. खूप किचकट अशा कन्सेप्ट नाहीत, पण तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतल्या तर आपण जो कोर्स लॉन्च करणार आहोत त्यामध्ये आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी अभ्यासणार आहोत. तुम्ही जर व्यवस्थित कोर्स जरी केला तर तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत, सगळ्या नोट्स तुम्हाला अभ्यासाला मिळतील, आणि प्रॅक्टिस पण आपण आन्सर रायटिंगची त्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर महत्वाचा थिंकर आहे मित्रांनो अरिस्टॉटल. आता सॉक्रेटिस, आता याच्यात इम्पॉर्टन्स म्हणजे काय समजून घ्यायचं तुम्हाला. सॉक्रेटिसचा शिष्य जो आहे तो आहे प्लॅटो, आणि प्लॅटोचा शिष्य आहे अरिस्टॉटल. तर ऑटोमॅटिक हे ग्रीक पॉलिटिकल थॉट आहेत. तिघांना आपण ग्रीक पॉलिटिकल थॉट असं म्हणतो. ग्रीस मधले हे होते, एन्शियंट ग्रीस मधले, आणि यांनी एक दुसऱ्यावरती डिपेंड असलेली अशी विचारसरणी मांडलेली आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यासाला याच्यामध्ये मदत होते. तर प्लॅटो, अरिस्टॉटल आणि मग नंतर सॉक्रेटिस, ते झाले ग्रीक पॉलिटिकल थॉट. त्यानंतर येतो मेकॅव्हेली, याला आपण मिडिवल थिंकर म्हणतो. हे झाले एन्शियंट. आणि नंतर येतात आपले सगळे मॉडर्न थिंकर्स. त्याला आपण हॉब्स, थॉमस हॉब्स आहेत, जॉन लॉक आहे, जॉन स्टुअर्ट मिट आहे, कार्ल मार्क्स आहे, ग्रामसी आहे, आणि हॅना अरेंट आहे. हे सगळे थिंकर्स आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या पोर्शनमध्ये कव्हर करायचे असतात. ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्लॅटोची एज्युकेशनची थिअरी सांगितली, अशाच पद्धतीने सगळ्यांनी त्यांचे आपापले सिद्धांत मांडलेले आहेत. ते आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचे असतात, आणि त्याच्यावरतीच आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन येत असतात. आता नेक्स्ट पोर्शन येतो मित्रांनो, आपला पेपर 1चा सेक्शन ए आपण कम्प्लीट केला. आता आपण सेक्शन बी बघणार आहोत. सेक्शन बी तुम्हाला थोडासा फॅमिलियर असणार आहे, कारण तो थोडासा जीएसशी इंटर रिलेटेड होतो. आता यामध्ये येतं सगळ्यात पहिले भारतीय राष्ट्रवाद, ज्याला आपण इंडियन नॅशनलिझम म्हणतो. त्यामध्ये काय होतं की तुम्ही ऑलरेडी मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करणार आहात जीएस मध्ये. हा सगळा सिलेबस अभ्यासत असताना तुम्हाला पॉलिटिकल सायन्सच्या ह्या सिलेबसला कव्हर करायला मदत होणार आहे. यामध्ये काय, मग स्वातंत्र्य लढ्याची राजकीय रणनीती आपल्याला अभ्यासायची, घटनात्मक सत्याग्रह कुठले कुठले झाले ते सगळे सत्याग्रह आपण अभ्यासणार आहोत, असहकार चळवळी जे आहेत, हे सगळे हिस्ट्रीचे टॉपिक्स आहेत आणि तुम्हाला हे ओळखीचे आहेत. यामध्ये सरविनय कायदेभंग आहे, लढाऊ आणि क्रांतिकारी चळवळी कुठल्या कुठल्या झाल्या, शेतकरी आणि कामगार चळवळी कुठल्या कुठल्या झाल्या, ह्या आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. आता हे जरी कोलाइड होत असला, हा सिलेबस जरी मॉडर्न इंडियन हिस्ट्री सोबत कोलाइड होत असला, पण तरी पण याला आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हने बघणार आहोत, पॉलिटिकल सायन्सच्या. म्हणजे याला थोडंसं आपल्याला थेरोटिकल रूप द्यायचं. याला आपण आन्सर रायटिंग मध्ये जीएसच्या आन्सर सारखं नाही लिहू शकत, याला आपल्याला पॉलिटिकल सायन्सच्या आन्सर सारखं लिहायचंय. हे कशा पद्धतीने लिहायचंय आपण कोर्समध्ये तुम्हाला आता जेव्हा डिटेलमध्ये आपण अभ्यासू, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने तुम्हाला मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा, इंडियन नॅशनलिझमचा क्वेश्चन जीएस मध्ये आल्यावर कसा टॅकल करायचा आहे, आणि पॉलिटिकल सायन्समध्ये ॲज अ ऑप्शन आल्यावर तुम्हाला त्याला कसं टॅकल करायचं आहे. आता या सगळ्या चळवळी जेवढ्या झाल्या, भारतीय राष्ट्रीय चळवळी जेवढ्या झाल्या, याचं पण आपल्याला परत दृष्टिकोन, मी तुम्हाला आधीच सांगितलं की आयडिओलॉजीज तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही एखाद्या चळवळीला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुवमेंटला, एखाद्या टॉपिकला, एखाद्या कन्सेप्टला कुठल्या आयडिओलॉजीमध्ये बसतं हे तुम्हाला तेव्हाच व्यवस्थित क्लिअर होईल जेव्हा तुम्ही आयडिओलॉजीचा अभ्यास व्यवस्थित करणार आहात. या राष्ट्रीय चळवळींचा पण अभ्यास आपण उदारमतवादी, समाजवादी, मार्क्सवादी, कट्टर मानवतावादी आणि दलित ह्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण बघणार आहोत. या आयडिओलॉजीजचे काही पार्ट आहेत. या आयडिओलॉजीजमध्ये कसं आपल्याला या चळवळीला बसवायचे, चळवळींचे ते आयडिओलॉजिकल दृष्टिकोन आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट. आता हा पण पार्ट तुम्ही इंडियन पॉलिटी, जेव्हा तुम्ही लक्ष्मीकांत किंवा जो पॉलिटीचा पार्ट तुम्ही कव्हर करणार आहात जीएस साठी, ह्या पार्ट मधला किती कॉमन येणार आहे भरपूर. पण याला पण आता परत दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत, एक जीएसचा आणि एक पॉलिटिकल सायन्सचा. पॉलिटिकल सायन्सच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली मदत होणार आहे, कारण तुम्ही जीएस मध्ये सगळं अभ्यासलेलं असणार आहे आणि ते फक्त तुम्हाला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने फक्त त्याच्याकडे बघायचं. त्याच्यामुळे तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल मुलं त्यामुळेच घेतात की याचा जवळपास 65 to 70% पार्ट हा जीएस सोबत मॅच करतो आणि तुमचा दोन्हीचा अभ्यास सोबत चालतो आणि वेगळा असा तुम्हाला ऑप्शनलचा अभ्यास करायचं काम नाही पडत.
इवन तुम्ही एथिक्स, तुमचा एसे आणि इंटरव्ह्यू याचे जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 80% फायदा तुम्हाला या ऑप्शनलचा होणार आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स तुम्हाला PSIR ऑप्शनल घेताना मॅक्झिमम दिसतील. हा मोस्ट पॉप्युलर सब्जेक्ट तुम्हाला PSIR ॲज अ ऑप्शनल सगळीकडे दिसेल. आता काय होतं, इथे कॉन्स्टिट्यूशनच्या पार्टचा अभ्यास करत असताना पॉलिटिकल सायन्समध्ये ब्रिटिश राजवटीचा वारसा याचं कसं, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन तयार होती याचा कसा प्रभाव त्यावरती झाला, कुठले कुठले टॉपिक्स होते ज्यांचा त्याच्यावरती प्रभाव झाला, वेगवेगळे सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन आपल्याला बघायचे आहेत ज्यांचा संविधान तयार करण्यावरती प्रभाव झालेला आहे. काही भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहेत, हे पण आता GS मध्ये तुम्ही अभ्यासणारच आहात. त्यामध्ये आलं तुमचं प्रिॲम्बल, ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो, मूलभूत अधिकार, कर्तव्य. आता मूलभूत अधिकार जेव्हा तुम्ही तिकडे अभ्यासता आहात, जेव्हा GS मध्ये अभ्यासतो आपण, त्याला आपण फक्त फंडामेंटल राईट्स म्हणून अभ्यासतो. पण जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्समध्ये याला अभ्यासता आहात, याला तुम्हाला थिअरी ऑफ राईट्स आपण जे अभ्यासणार आहोत. पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला सांगितलं तुमच्या थिअरीज असतात, त्या थिअरी ऑफ राईट्सच्या पर्स्पेक्टिव्हने फंडामेंटल राईट्सचं आपण अनालिसिस करत असतो की नॅचरल राईट्स आणि फंडामेंटल राईट्स मधला डिफरन्स सांगा. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. हा जो पॉलिटिकल सायन्सचा क्वेश्चन येईल अशा पद्धतीने येणार आहे. त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं राहील. जे मार्गदर्शक तत्वे आहेत, संसदीय प्रणाली आणि दुरुस्ती प्रक्रिया आहे, न्यायिक पुनर्विलोकन आहे, मूलभूत संरचनेचा सिद्धांत आहे, हे सगळे सायलेंट फीचर्स आहेत आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे. हे आपल्याला पॉलिटीमध्ये पण अभ्यासाला मिळतात आणि पॉलिटिकल सायन्समध्ये पण. फक्त मी काय सांगितलं तुम्हाला, पर्स्पेक्टिव्हचा डिफरन्स आहे. बाकी हे सगळे टॉपिक्स जे आहेत, मॅक्झिमम जो सिलेबस आहे तुमचा GSचा, तो तुमच्या PSIR ऑप्शनल सोबत कोलाईड होणार आहे. आता यामध्ये आपण अभ्यासणार आहोत केंद्र सरकारचे प्रमुख अंग, ज्यामध्ये काय म्हणतो आपण, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी, ज्याला आपण कार्यकारिणी, विधिमंडळ आणि सर्वोच्च न्यायालय यांची कल्पना. याच पद्धतीने जसं आपण केंद्र सरकारचे प्रमुख अंग अभ्यासतो, त्याच पद्धतीने आपण राज्य सरकारचे पण प्रमुख अंग अभ्यासणार आहोत. त्यामध्ये येतं कार्यकारिणी, विधिमंडळ आणि उच्च न्यायालय. आता डिफरन्स इथे फक्त सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचं आहे. हे आपण कम्पॅरेटिव्हली जर अभ्यासलं तुम्ही याच्यासोबत आणि याच्यासोबत, तर तुम्हाला हे सगळं कव्हर करायला सोपं होणार आहे. त्यानंतर आपण ग्रासरूट डेमोक्रेसी, ज्याला आपण पंचायत राज व्यवस्था म्हणतो, नगरपालिका सरकार म्हणतो, हे 73 आणि 74 आपल्या घटना दुरुस्तीने आलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या असतात. तळागाळातल्या कुठल्या चळवळी असतील, आता काही ग्रासरूट लेवलच्या मुवमेंट्स आहेत, त्या आपल्याला यामध्ये अभ्यासायच्या आहेत. आता या सगळ्या गोष्टी अभ्यासत असताना इंडियन पॉलिटीमध्ये पण या सगळ्या गोष्टी रिपीट होणार आहेत, त्यामुळे आपल्याला याची मदत होणार आहे. तर वैधानिक संस्था आयोग, ज्यामध्ये आपण वेगवेगळे आयोग जे आहेत, कमिशन्स आहेत, ते अभ्यासणार. सिलेबसमध्ये दिलेले आपण बघूयात. निवडणूक आयोग आहे, नियंत्रक महालेखा परीक्षक आहे, वित्त आयोग आहे, संघ लोकसेवा आयोग आहे, ज्याला आपण UPSC म्हणतो, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे, मानवाधिकार आयोग आहे, अल्पसंख्याक आयोग आहे आणि मागासवर्गीय आयोग आहे. हे सगळे आयोग आपल्याला पॉलिटिकल सायन्समध्ये पण अभ्यासायचे आहेत. आता संघराज्य, म्हणजे ज्याला आपण फेडरलिझम म्हणतो, फेडरलिझम ही कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची. फेडरलिझम ही कन्सेप्ट आपण कॅनडामधनं घेतली, की आपल्याकडे कॅनडियन फेडरलिझम आपण फॉलो करतो, आपण US फेडरलिझम फॉलो करत नाही. हे काय आहे एक्झॅक्टली, ही कन्सेप्ट काय आहे, मग याच्यामध्ये घटनात्मक तरतुदी काय आहेत, केंद्र राज्याचे संबंधाचे बदलते स्वरूप कसे आहेत, एकात्मवादी प्रवृत्ती आणि प्रादेशिक आकांक्षा, या गोष्टींचा अभ्यास आपण, आंतरराज्यवाद, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, 2 राज्य आहेत. आता कॅनडामध्ये 2 राज्य कसे डील करतात एक दुसऱ्यासोबत, US मध्ये त्या राज्यांना काय स्वातंत्र्य आहे, या सगळ्या गोष्टी आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना अभ्यासणार आहोत. हे सगळे टॉपिक्स आपल्या पॉलिटिकल सायन्सच्या सिलेबसचे आहेत. आता हा झाला मित्रांनो आतापर्यंत पॉलिटीचा भाग. त्यानंतर येतो तुमचा पॉलिटिकल इकॉनॉमी, ज्याला आपण पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो. हा इकॉनॉमीचा पण इथे पार्ट थोडासा कोलाईड होतो. यामध्ये आपण नियोजन आणि आर्थिक विकास, म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा आणि प्लॅनिंगचा पण अभ्यास पॉलिटिकल सायन्समध्ये होणार आहे. जो तुमचा हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट आहे, जे तुम्हाला GS मध्ये पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, तो सुद्धा आपल्या पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलमध्ये तुमचा कव्हर होणार आहे. यामध्ये आपण नेहरूवादी आणि गांधीवादी दृष्टिकोन बघणार आहोत. नियोजन आणि सार्वजनिक क्षेत्राची भूमिका काय होती, आपण जेव्हा फ्रीडम आपल्याला मिळालं, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तिथपासून आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झाली, त्यामध्ये आपण हरित क्रांती काय आहे ते बघणार आहोत. जमीन सुधारणा कायदा, कृषी संबंध, उदारीकरण आपण कसं स्वीकारलं, आर्थिक सुधारणा कशा झाल्या, म्हणजे तुमचा इकॉनॉमिक्सचा सुद्धा महत्वाचा पार्ट पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलमध्ये मित्रांनो कव्हर होताना तुम्हाला दिसेल. हे सगळे इकॉनॉमीचे पार्ट आपल्याला इथे कोलाईड होताना दिसतात. त्यानंतर आपल्याला अभ्यासाचं आहे मित्रांनो भारतीय राजकारणातील जात, धर्म आणि वंशिकता. जसं वेस्टर्न जो रिजन आहे, वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत, तिथे मित्रांनो क्लास सिस्टम आहे पहिल्यापासून, अगोदरपासून. क्लास म्हणजे हा इकॉनॉमीशी रिलेटेड असतो, ज्याला आपण वर्ग म्हणतो, म्हणजे हायर क्लास,
इकॉनॉमिकली, हा इकॉनॉमीशी खूप कन्सेप्ट रिलेटेड आहे. हायर क्लास, लोअर क्लास आणि फेमस आपला मिडल क्लास. तर हे सगळे क्लास सिस्टम आपल्याला वेस्टर्न साईडमध्ये बघायला मिळतं. पण इंडियामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला पहिल्यापासून, जे आपल्याकडे जी परंपरा आहे ती आहे जात, धर्म आणि वंशिकतेची. हे आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यासाचा मित्रांनो पक्ष प्रणाली 10वा जो पार्ट आहे आपला. आपण आता काय करतोय, अभ्यास करतोय पेपर 1 पार्ट बी चा. यामधला 10th पॉईंट जो आहे आपला तो आहे पार्टी सिस्टमचा. त्यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्ष हे किती महत्वाचे रोल प्ले करतात ते तुम्ही आजच्या राजकारणातनं बघतच आहात. तर ह्या सगळ्या पार्टी सिस्टमचा काय इतिहास आहे, सगळ्या पार्टीजचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या पक्षांचे वैचारिक आणि सामाजिक आधार काय आहेत, जे आता आजच्या काळात आपल्याला ते टिकताना दिसत नाहीये. तर हे सगळे आधार, हे पक्ष कोणत्या वैचारिक आधारांना आणि सामाजिक आधारावर स्थापन झाले, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आजच्या काळामध्ये कोइलिशन पॉलिटिक्सला खूप इम्पॉर्टन्स आलेला आहे, ज्याला आपण युतीचे राजकारण म्हणतो. याचे आपण नमुने अभ्यासणार आहोत. दबाव गट ज्याला म्हणतो आपण, ज्याला प्रेशर ग्रुप म्हणतो. प्रेशर ग्रुप एक्झॅक्टली काय, म्हणजे प्रेशर ग्रुप म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता RSS एक प्रेशर ग्रुप आहे बीजेपीचा, नंतर विश्व हिंदू परिषद आहे. असे वेगवेगळे जे प्रेशर ग्रुप्स आहेत, म्हणजे तुम्हाला संघटना आहेत, त्या शासनावरती निर्णय घ्यायला दबाव टाकत असतात, म्हणून त्याला आपण दबाव गट असं म्हणतो. तर हे सगळे प्रेशर ग्रुप्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर निवडणूक वर्तनातील ट्रेंड आपल्याला बघायचे आहेत. कशा पद्धतीने आता ट्रेंड बदलत चाललेत आजच्या काळामध्ये. तर आजचे ट्रेंड तर तुम्ही सगळे बघतच आहात, कशा पद्धतीचे निवडणुकीतील वर्तन सगळ्या राजकीय पक्षांचं झालेलं आहे. आमदारांचे सामाजिक आणि आर्थिक प्रोफाईल कशा पद्धतीने बदलत आहे, हे सुद्धा आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचं असतं. हा टॉपिक पर्टिक्युलरली पॉलिटिक्स, ज्याला आपण पॉलिटिकल सायन्स लोक पॉलिटिक्स म्हणतात, तर एवढा छोटा पार्ट हा पॉलिटिकल सायन्सचा पॉलिटिक्स कव्हर करतो. त्यानंतर पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला सामाजिक चळवळींचा पण अभ्यास करायचा आहे. जो 11th पॉईंट आहे आपला, तो सामाजिक चळवळींचा अभ्यास करतो. त्यामध्ये नागरी स्वातंत्र्य, मानवी हक्काच्या वेगवेगळ्या चळवळी, महिलांचे स्वातंत्र्य आहे, त्यांचे हक्क आहे, त्यांच्यासाठी झालेल्या चळवळी, पर्यावरणासाठी असलेल्या चळवळी, या सगळ्या चळवळींचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. हा पोर्शन पण तुम्हाला GS मध्ये खूप जास्त महत्वाचा आहे आणि तुमचा बराच पार्ट तो कव्हर करतो. आता आपण कव्हर केलेला आहे पेपर 1 कम्प्लिटली. पेपर 1 आपला झालेला आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल पेपर 1चा पार्ट A जो आहे हा फक्त थोडासा वेगळा आहे. त्यामध्ये पण इंडियन पॉलिटिकल थॉट हे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये मदत करणारच आहे. पण जवळपास 40% पार्ट जो आहे पेपर 1चा हा तुम्हाला GS पेक्षा वेगळा आहे, पण 60% पार्ट तुमचा GS सोबत कोलाइड होतो. त्यामुळे आता तुम्हाला एक सिलेबसची ओळख झालेली असल्यामुळे आता तयारी करायला सोपं जाणार आहे. हे पार्ट टू पार्ट तुम्हाला तयारी करायची. प्रत्येक टॉपिकची तुम्हाला व्हिडिओज मिळतील डिटेलमध्ये आपल्या कोर्समध्ये आणि सगळे टॉपिक्स कव्हर केले जातील डिटेलमध्ये. एक्झॅक्टली तुम्ही अँसर लिहू शकणार आहात. अँसर रायटिंग खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अभ्यासतात. आणि अँसर रायटिंगसाठी जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील, या सगळ्या कन्सेप्ट, आता महिलांची चळवळ आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला ती वेव जी आहे, पहिली वेव, दुसरी वेव, तिसरी वेव आणि चौथी वेव, आता या सगळ्या लाटांमध्ये हा महिला चळवळींचा विकास झालेला आहे. या लाटा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे थेअरीमध्ये, तेव्हाच तुम्ही त्याला इकडे डिस्क्राईब करू शकता GSचा अभ्यास झाल्यावरती त्या पर्स्पेक्टिव्ह. आता मित्रांनो आपण समजून घेऊ आपला पेपर 2चा सेक्शन Aचा सिलेबस, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंध आणि कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स मध्ये पण डिवाइड करतो. यामध्ये काय होतं, सगळ्यात पहिले कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स येतात. आता तुम्हाला नावावरूनच कळालं असेल तुलनात्मक राजनीती, राजकारण. याला आपण तुलनात्मक का बरं म्हणतो, यामध्ये कंपॅरिझन केलं जातं. आता याच्यामध्ये कंपॅरिझन कोणामध्ये करणार, तर 3 जग आहेत. एक डेव्हलप्ड कंट्री आहेत जे विकसित आहेत, एक डेव्हलपिंग आहेत जे विकसनशील आहेत, आणि एक अंडर डेव्हलप्ड आहेत. ह्या तिन्ही पहिले काय होतं कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सच्या अगोदर, फक्त जेव्हा आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करायचो तेव्हा या डेव्हलप्ड नेशनचाच अभ्यास केला जायचा. पण 1947 किंवा 20th सेंचुरी आहे त्यामध्ये बरेच नवीन देश स्वतंत्र झाले आणि ते स्वतंत्र झाल्यावरती ते नवीन लोकशाही उदयास आल्या. मग त्यांचा पण अभ्यास केला गेला पाहिजे. तिकडे कशा पद्धतीने लोकशाही चालते, कसे विचार विकसित होतात, तेव्हा ह्या विषयाचा उदय झाला. म्हणजे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे या कंपॅरिझन ऑफ डेव्हलप्ड, डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलप, विकसित, विकसनशील आणि अविकसित ह्या देशांमधील व्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास, त्याला आपण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणतो. आता तुलनात्मक राजकीयचा स्वभाव कसा आहे, त्याचे प्रमुख दृष्टिकोन काय आहेत, तुलनात्मक राजनीतीमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असतो, राजकीय अर्थव्यवस्थांचा कसा आपण त्यामध्ये अभ्यास करणार आहोत, राजकीय समाजशास्त्र दृष्टिकोन. आता हे दृष्टिकोन आहेत वेगवेगळे, ज्याला आपण पॉलिटिकल सोशोलॉजी, पॉलिटिकल इकॉनॉमी, हे एक्झॅक्टली काय आपण हे डिटेलमध्ये क्लासेसमध्ये आपल्या घेणारच आहोत.
तुलनात्मक पद्धतीच्या काय मर्यादा आहेत हे सगळ्या तुलना करत असताना आता दोन व्यक्तींची तुलना करायची, विकसित आणि विकसनशील. डायरेक्ट कंपॅरिझन करू शकतो का? नाही, कारण हा नंतर स्वतंत्र झालेले आहेत ना हे देश, नंतर स्वतंत्र मिळालं या सगळ्या देशांना. मग यांना आपल्याला काहीतरी मर्यादा ठेवा लागणार आहे, त्या मर्यादा ठेवून आपल्याला ती तुलना करावी लागणार आहे. तर मग हे सगळा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपला तो आहे तुलनात्मक दृष्टिकोनातील राज्य. जे स्टेट आहे, स्टेट मी तुम्हाला परत सांगितले, इथे स्टेट म्हणजे काय असतं, राष्ट्र राज्य. मग तिथे भांडवलशाही समाजवादी अर्थव्यवस्था कशी आहे, त्याचा कसा परिणाम झाला स्टेट ऑफ कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये, प्रगत औद्योगिक देश जे आहेत तिथे कशा पद्धतीने विकास झाला, विकसनशील समाजांमध्ये राज्याची वैशिष्ट्ये आणि बदलते स्वरूप, हे सगळं आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये अभ्यास करत असताना जसं आपण अगोदर इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्समध्ये राजकीय पक्ष अभ्यासले, पण ते फक्त आपण इंडियन पर्स्पेक्टिव्हमध्ये अभ्यासले. आता कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये आपण वेगवेगळ्या कंट्रीजमधले राजकीय पक्ष अभ्यासणार आहोत, तिथले दबावगट अभ्यासणार आहोत. ते तुलनात्मक पद्धतीने अभ्यासायचे की तिथले दबावगट कसे काम करतात, इंडियातले दबावगट कसे काम करतात, या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. याचा फायदा असा होतो मित्रांनो की आपण जेव्हा दोन ठिकाणचा अभ्यासतो तेव्हा आपल्याला इकडे अपग्रेडेशन करायला मदत होते. प्रगत औद्योगिक आणि विकसनशील समाजातील सामाजिक चळवळी आपल्याला यामध्ये अभ्यासायच्या असतात ह्या पोर्शनमध्ये. त्यानंतर जागतिकीकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. विकसित आणि विकसनशील समाजांकडून काय प्रतिसाद या जागतिकीकरणाला मिळाला. आपण 1991 मध्ये मित्रांनो LPG धोरण स्वीकारलं, याचा परिणाम काय झाला एक्झॅक्टली हे आपल्याला ग्लोबलायझेशन चॅप्टर मधून समजून घ्यायला मदत होणार आहे. त्यानंतर येतो मित्रांनो आपला इंटरनॅशनल रिलेशन्सचा पार्ट. हा तुमचा कम्प्लिटली GS सोबत कोलाइड होतो. आता यामध्ये पण तुम्हाला सगळ्यात पहिले या थेअरीज समजून घेणं गरजेचे आहे. या थेअरीज समजल्या, जसं आम्ही तुम्हाला पॉलिटिकल थेअरीमध्ये सांगितलं की काही थेअरीज आहेत त्या तुम्हाला समजल्या की तुम्हाला पूर्ण पॉलिटिकल सायन्स समजायला मदत होतं, तशाच पद्धतीने या काही थेअरीज आहेत या समजल्या की तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध समजायला मदत होणार आहे. त्यामध्ये आदर्शवादी सिद्धांत आहे, वास्तववादी. आता आदर्शवादी सिद्धांत सांगायचं म्हटलं तर हे याच्यामध्ये राष्ट्र राज्यच महत्वाचे आहेत असं आहे. वास्तववादी सिद्धांत, आदर्शवादी सिद्धांत म्हणतात की जागतिक शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते. वास्तववादी सिद्धांत म्हणतात नाही, राज्यच महत्वाचं आहे, आंतरराष्ट्रीय संघटनांचं काही महत्व नाही आहे. मार्क्सवादी सिद्धांत काही गोष्टी सांगतात. कार्यवादी सिद्धांत, ज्याला आपण प्रणाली सिद्धांत म्हणतो, प्रणाली सिद्धांत आहे. हे सगळे सिद्धांत आपल्याला अभ्यासायचे आहेत. हे सिद्धांत अभ्यासल्यावरती आपल्याला एखादी आंतरराष्ट्रीय घटना घडली की त्याला त्या दृष्टिकोनातून बघायला मदत होणार आहे. तर हे सगळे सिद्धांत आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, जसं आपण पॉलिटिकल आयडिओलॉजीज अभ्यासल्या फर्स्ट पेपरमध्ये, त्यानंतर आपण पॉलिटिकल थिअरीज बघितल्या. तशा काही थिअरीज आहेत, काही संकल्पना आहेत आंतरराष्ट्रीय संबंधमध्ये IR मध्ये, ते आपल्याला बघायचे. तर राष्ट्रीय हित, ज्याला आपण नॅशनल इंटरेस्ट म्हणतो, ते काय आहे. सुरक्षा आणि सिक्युरिटी, म्हणजे सिक्युरिटी आणि पॉवर, सुरक्षा आणि शक्ती, याचा कसा उपयोग केला जातो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. सामूहिक सुरक्षिततेचं काय महत्व आहे, शक्ती कशा पद्धतीने एखादा देश दुसऱ्या देशाला दाखवू शकतो, हे सगळे आपण बघणार आहोत. शक्ती आणि प्रतिबंध संतुलन, ज्यालाच आपण सत्ता संतुलन पण म्हणतो. शक्ती आणि सत्ता संतुलन, बॅलन्स ऑफ पॉवर काय अप्रोच आहे, थेअरी ऑफ पॉवर काय आहे, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये आपण बघणार आहोत. थेअरी ऑफ पॉवर आपण तिकडे पण बघितली पॉलिटिकल थिअरीमध्ये. ती समजून घेतल्यावर तुम्हाला ही थेअरी ऑफ पॉवर IR ची समजून घ्यायला मदत होईल की कशा पद्धतीने एक देश दुसऱ्या देशावरती आपली सत्ता गाजवत असतो, शक्ती प्रदर्शन कशा पद्धतीने केलं जातं, हे आपण थेअरी ऑफ पॉवर मध्ये बघणार आहोत. ट्रान्सनॅशनल जे कलाकार आहेत, जे ऍक्टर्स आहेत, ट्रान्सनॅशनल ऍक्टर्स, शब्दशः असं मिनिंग होत नाही, पण जे ट्रान्सनॅशनल ऍक्टर्स म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मल्टीनॅशनल कंपनीज आहेत वेगवेगळ्या. या कंपनीज कशा पद्धतीने देशांवरती प्रभाव पाडतात. आता मायक्रोसॉफ्ट फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी आहे. ही कंपनी जवळपास 150 कंट्रीज वरती प्रभाव पाडते. त्यामुळे याचा पण एक इम्पॉर्टंट रोल प्ले होतो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. मग हे ट्रान्सनॅशनल ऍक्टर्स कशा पद्धतीने याच्यात काम करतात, सामूहिक सुरक्षा कशा पद्धतीने दिल्या जाऊ शकते, कशा पद्धतीने 4-5 देश, तसं आपण आता लेटेस्ट उदाहरण क्वाडचं घेऊयात. हे 4 देश जे क्वाड म्हणतो आपण त्याला, कसे येऊन जागतिक राजकारणावरती प्रभाव पाडत आहेत. 4 स्ट्रॉंग देश एकत्र येऊन कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारण बदलतात, हे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपल्याला मित्रांनो बघायचं आहे जागतिक भांडवलशाही अर्थव्यवस्था कशा पद्धतीने चालते, ज्यामध्ये आपण WTO, IMF या सगळ्या संघटनांचा अभ्यास करणार आहोत. जागतिकीकरण कशा पद्धतीने, जागतिकीकरणाची कन्सेप्ट काय आहे, याला थिअरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे सगळे अप्रोचेस तुम्हाला समजून घ्यायचे आहेत इंटरनॅशनल रिलेशन्सचा अभ्यास करत असताना.
आता मित्रांनो, आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेत असताना त्याचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला आपण वर्ल्ड हिस्ट्री बनवूयात. हा वर्ल्ड हिस्ट्रीचा पार्ट थोडा समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय कळेल की आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था कशा पद्धतीने बदलत गेली, त्याचा इतिहास काय आहे आणि त्याचे आजचे स्वरूप काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. मग महासत्तांचा उदय कशा पद्धतीने झाला, त्याचे धोरण समजून घ्यायचे, त्याची वैतारिक द्विध्रुवीता जे आपण बायपोलारिटी म्हणतो ती समजून घ्यायची आहे. शस्त्रास्त्रांची शर्यत ज्याला काय म्हणतो आपण आर्म्स रेस, शस्त्रास्त्रांची स्पर्धा कशा पद्धतीने होते. जसं की इंडियाने एखादं मिसाईल घेतलं, पाकिस्तान पण तो मिसाईल प्रोक्युअर करतो कुठल्या तरी देशापासून. मग असं का बरं केलं जातं, तर याला आपण शस्त्रास्त्रांची स्पर्धा म्हणतो. सत्ता समतोल केली जाते, बॅलन्स केलं जातं पॉवरला. तर हे सगळी काय एक्झॅक्टली कन्सेप्ट आहे ते आपण अभ्यासणार आहोत डिटेलमध्ये. शीतयुद्ध आपल्याला बघायचं आहे. कोल्ड वॉरची कन्सेप्ट काय एक्झॅक्टली, कशा पद्धतीने शीतयुद्ध झालं, आण्विक धोका आहे का जगाला, कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं विकसित होत आहे हे आपल्याला बघायचं आहे. अलिप्ततावादी चळवळ जी होती ती आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायची, त्याची उद्दिष्ट, त्याची उपलब्धी, आता त्याची काय इम्पॉर्टन्स आहे आजच्या काळामध्ये. क्वेश्चन येऊन गेलेला आहे युपीएससी मध्ये मेन्सला की आजचं रिलिव्हन्स काय आहे नेमचं, नॉन अलाइनमेंट मुवमेंट जी आहे याचं इम्पॉर्टन्स काय, ज्याला आपण अलिप्तता चळवळ म्हणतो, याचं इम्पॉर्टन्स काय, याच्यामध्ये इंडियाने खूप मोठा रोल प्ले केलेला आहे. या सगळ्या कन्सेप्ट आपण या टॉपिक्समध्ये समजून घेणार आहोत. तर सोव्हिएत युनियनचं विघटीकरण झालं, ज्याला आपण USSR म्हणतो. आज आपल्याला युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया नाही तर फक्त रशिया बघायला मिळतं. मग हे 1990 टू 91 या काळात झालेल्या गोष्टी आहेत. मग काय असं झालं तेव्हा, एक ध्रुवीयता कशी झाली, अमेरिका कसं जिंकलं ते युद्ध, शीतयुद्ध, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायच्या असतात. आणि समकालीन अलिप्ततेची काय प्रासंगिकता आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, मी तुम्हाला सांगितलं नॅमचं इम्पॉर्टन्स काय आहे आजच्या काळामध्ये, हे आपण सगळं या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. आता कुठलीही गोष्ट आपण जेव्हा अभ्यासतो मित्रांनो, तुम्ही बघितलं की इकॉनॉमीचा पण थोडासा पार्ट यामध्ये कव्हर केलेला आहे. तसंच आपल्याला इंटरनॅशनल इकॉनॉमिक सिस्टम जी आहे त्याची उत्क्रांती कशी झाली, त्याचं इव्होल्युशन कसं झालं, कशा पद्धतीने ती विकसित झाली आहे ते सगळं बघायचं. मग ब्रिटन वुड्स नावाची संस्था होती ती काय आहे आणि आजच्या काळातली WTO संस्था कशी आहे, इथपर्यंत हा प्रवास कसा झाला, या पद्धतीने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. समाजवादी अर्थव्यवस्था काय असते, CMEA ज्याला आपण म्युच्युअल इकॉनॉमिक असिस्टंट काउन्सिल म्हणतो, हे एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे हे आपल्याला या सिलेबसमध्ये अभ्यासायचं आहे. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेसाठी तिसऱ्या जगाची काय मागणी, तिसरं जग म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला सांगितलं विकसित, विकसनशील आणि अविकसित. तरी तिसरं जग जे आहे त्याला विकसनशील जे देश म्हणतो किंवा अविकसित देश जे म्हणतो, यांनी पहिलं जग आहे. म्हणून तुम्ही जर पृथ्वीला डिवाइड केलं तर नॉर्थ आणि साऊथ, तर याला आपण म्हणतो डेव्हलप्ड नॉर्थ, विकसित नॉर्थ. म्हणजे जेवढे तुम्ही विकसित देश बघसाल मोस्टली हे नॉर्थ साईडला आहेत, आणि जे विकसनशील आहेत किंवा अविकसित हे अंडर डेव्हलप्ड किंवा अनडेव्हलप्ड साऊथ याला आपण म्हणतो. तर ह्या तिसऱ्या जगाला कशी काय मागणी आहे ह्या पहिल्या जगाकडनं, किंवा जागतिक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेकडून ह्या जगाची काय मागणी आहे तिसऱ्या जगाची, ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण आपल्याला बघायचं आहे, याचं ग्लोबलायझेशन कसं झालं अर्थव्यवस्थेचं ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, WTO, ब्रिटन वुड्स, CMA, या सगळ्या तुम्हाला GS मध्ये पण इम्पॉर्टंट आहेत. या सगळ्या तुमचा जो सिलेबस आहे पॉलिटिकल सायन्सचा, मी तुम्हाला सांगितलं 70 to 80% तुम्हाला GS ला नक्कीच मदत करणार. तुमचं ओव्हरऑल प्रिपरेशन जर बघितलं तर 85% पर्यंत तुमचं प्रिपरेशन कव्हर होतं फक्त PSIR ऑप्शनल मधनं. त्यानंतर संयुक्त राष्ट्रे आपण बघणार आहोत. 9th टॉपिक जो आहे तो आपला IRच्या टॉपिक मधला तो युनायटेड नेशन्स आहे. ही एक संघटना आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे. तर या संघटनेचा आपण अभ्यासणार करणार आहोत पॉलिटिकल सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हने. परिकल्पित भूमिका, वास्तविक रेकॉर्ड, याचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. UNच्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, त्याच्या वेगवेगळ्या बॉडीज आहेत ज्या काम करतात वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी, त्यांचे कार्य काय आहेत ते बघायचं आहे. त्याच्यामध्ये सुधारणांची गरज आहे. कारण का बरं, तर युनायटेड नेशन केव्हा फॉर्म झालं, अजून 50 ते 70 वर्षांआधी, आणि तेव्हापासून त्याच्यामध्ये थोड्या चेंजेस झाले आहेत. पण त्याच्यामध्ये आता रिफॉर्म्सची गरज आहे, ज्यामध्ये भारत परमनंट सीट मागतोय सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. या सगळ्या कन्सेप्ट काय आहेत, काय परमनंट सीट म्हणजे काय असतं, सिक्युरिटी काउन्सिल काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये युनायटेड नेशन्स या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर मित्रांनो मुद्दा येतो आपला जागतिक राजकारणाचे प्रादेशिकरण. आता प्रादेशिकरण काय होतं, आता काय होतं, 4-5 देश, आता जगामध्ये जेवढे देश आहेत त्यामधनं 5 ते 6 देश आपण पकडूयात, ह्या सगळ्यांचे विचार जुळतात. आर्थिक व्यवस्था त्यांची सारखी आहे, राजकीय व्यवस्था सारखी आहे. त्यांना वाटतं की आपण सगळे एकत्र येऊन एक दुसऱ्याचा विकास करू शकतो, आणि ते काय करतात, एक संघटना फॉर्म करतात.
मग ते जागतिक राजकारणाचे आपण प्रादेशिकरण झाले असं म्हणतो. म्हणजे इथे ते पॉवर बॅलन्स करतात एकत्र येऊन. मग आता एखादा छोटा देश असेल ते 4-5 जण एकत्र येऊन त्याच्यावरती प्रेशर आणू शकतात डिसिजन मेकिंगच्या वेळेस. किंवा हे 4-5 देश जर विकसित असतील, ज्याला आपण G5 नेशन्स म्हणतो, तर हे पूर्ण जगावरती सुद्धा प्रभाव टाकू शकतात. अशा पद्धतीने आपण जागतिक राजकारणाचे प्रादेशिकरण कशा पद्धतीने झाले, तर ते वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या, प्रादेशिक संघटनांच्या विशेष करून ते माहिती करून घेणार आहोत. त्यामध्ये येतं युरोपियन युनियन, आशियान, ॲपेक, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्प, ज्याला सार्क म्हणतो आपण, नॅफ्टा, या सगळ्या वेगवेगळ्या आता ह्या ज्या संघटना आहेत, या राजकीय पण असू शकतात, आर्थिक पण असू शकतात आणि सामाजिक कामांसाठी पण एकत्र येऊ शकतात. आणि काही या संघटना अशा आहेत, या तिन्ही गोष्टींसाठी एकत्र येतात. या सगळ्या संघटना आपल्याला त्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला काही समकालीन जागतिक कन्सर्न्स आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला ग्लोबल कन्सर्न्स आहेत, जे सॉल्व्ह करायचे, ज्या चिंता आहेत, जगाच्या चिंता आहेत पूर्ण, त्या आपल्याला सॉल्व्ह करायच्या. त्यामध्ये सगळ्यात पहिले तर लोकशाही बऱ्याच देशांमध्ये आता ते हुकुमशाहीमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसत आहे, ज्याला आपण काय म्हणतो, टायरनीमध्ये कन्वर्ट होत आहे. मग एक्झॅक्टली आपल्याला काय बघायचंय, कशा पद्धतीने लोकशाही कन्वर्ट होते, लोकशाहीला धोका कशा पद्धतीने निर्माण झालाय समकालीन आजच्या काळामध्ये, ते आपल्याला अभ्यासणार आहोत. यामध्ये मानवाधिकाराला काही देशांमध्ये धोका निर्माण झालेला आहे, ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. मानव अधिकाराची कन्सेप्ट आपण ऑलरेडी अभ्यासलेली आहे, पण त्याच्यावरती आता कंटेम्पररी कन्सर्न्स काय आहेत ते बघायचे. पर्यावरणाचे प्रॉब्लेम्स नवीन उदयास येत आहेत, ते आपण काय करतोय, त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय स्टेप्स घेतल्या जात आहेत, ह्या सगळ्या आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे स्त्रीवादांच्या चळवळीत लैंगिक न्याय आहे, दहशतवाद आहे, आण्विक प्रसार आहे, या सगळ्याचे न्यूक्लिअर पॉवर आहे, दहशतवाद आहे, ज्या ट्रान्सजेंडर मुवमेंट्स आहेत, काही LGBTQ मुवमेंट्स आहेत, या सगळ्या लेटेस्ट मुवमेंट ज्या आहेत, जागतिक चिंता आहेत, या एक्झॅक्टली काय आहेत ते आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे. आता हा झाला मित्रांनो तुमचा सेक्शन ए, पेपर 1चा तुमचा झाला हा, पेपर 2चा सॉरी, सेक्शन ए. आता आपण सेक्शन बी कडे वळूया. सेक्शन बी मध्ये तुम्हाला भारत आणि जग. आता भारताचं इथे प्रायमरी राहील सेंटर. आपण पहिले काय केलं, जगाचा अभ्यास केला, जागतिक राजकारणाचा अभ्यास केला. आता आपण भारताला सेंटरला ठेवून जगाचा अभ्यास करणार आहोत या सेक्शन मध्ये, त्याला आपण सेक्शन बी म्हणतो. मग यामध्ये काय करायचं की भारतीय परराष्ट्र धोरण, ज्याला आपण इंडियन फॉरेन पॉलिसी म्हणतो, याचे बेसिस आपल्याला बघायचे. कुठून सुरुवात झाली, नेहरूच्या काळापासून आपण, किंवा प्री इंडिपेंडन्स पण या गोष्टीला सुरुवात झाली, ते काही टॉपिक्स आहेत ते आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. धोरण तयार करणाऱ्या संस्था कुठकुठल्या असतात, याच्यामध्ये पॉलिसी मेकिंग मध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असते, फॉरेन पॉलिसी एक्झॅक्टली बनवतं कोण, ते इम्प्लिमेंट कशा होतात, त्याच्यामध्ये कोणाकोणाचे रोल प्ले होतात, त्याच्यामध्ये काय सातत्य असते, आणि कुठल्या पॉलिसी सातत्याने त्या स्थिर राहतात, स्टॅटिक असतात, आणि कुठल्या बदलत जातात, त्याच्यामध्ये डायनॅमिक्स पद्धतीने कुठले ते चेंज केले जातात. बदलत्या राजकारणानुसार आपल्या फॉरेन पॉलिसीज पण बदलतात. पंतप्रधान बदलला की पण आपल्या फॉरेन पॉलिसीज बदलतात. त्या कशा पद्धतीने होत असतात ते आपण या पार्टमध्ये अभ्यासणार आहोत. आता जग मित्रांनो जेव्हा डिवाइड झालं होतं 2 पार्टमध्ये, एक होतं US आणि एक होतं USSR, तेव्हा भारताने अलिप्ततावादाची भूमिका घेतली होती. आपण दोन्ही पण गटात नाही गेलो, त्याला जगाने नॅम म्हटलं. आणि नॅम दोघांसाठी कन्फ्युजन होतं, USA साठी आणि USSR साठी. पण नॅम एक्झॅक्टली काय आहे हे कळायलाच बऱ्याच देशांना 5 ते 6 वर्ष लागले. आणि मग बरेचसे विकसनशील देश जे अविकसित होते ते आपल्यासोबत जोडले गेले, आणि भारत हा ॲज अ लीडर बॉर्न झाला 3ऱ्या गटाचा, 3rd ग्रुप ज्याला म्हणू आपण, ते होतं नॅम. जागतिक युद्ध जेव्हा झालं, वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2, त्यानंतर आलं शीतयुद्ध. या कोल्ड वॉरच्या काळामध्ये भारताला लगेच स्वातंत्र्य मिळालेलं होतं. 47 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर एखादा ग्रुप जॉईन करणं आपल्याला परवडणारं नव्हतं, कारण आपल्याला दोघांकडनं फायदाही घ्यायचा होता आणि दोघांकडनं नुकसानही नको होतं, कारण ऑलरेडी आपण इकॉनॉमिकली वीक होतो. त्यामुळे आपण ही अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. ही भूमिका बरेच दिवस या दोन्ही गटांना पटली नाही, पण नंतर त्यांनी त्यासोबत ऍडजस्ट केलं. एक्झॅक्टली ती अलिप्तताची चळवळ काय आहे, त्याच्यात भारताचे योगदान काय आहे, त्याचे विविध टप्पे, आणि आता सध्याची आज काय त्याचं रिलिव्हन्स आहे. जर USSRच राहिलेलं नाही, फक्त USच एक जागतिक हेजेमॉन आहे, किंवा बायपोलारिटी पासून आता युनिपोलारिटी आली, युनिपोलारिटी पासून मल्टीपोलारिटी आली. हे काय कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगणार आहे लेक्चर्समध्ये. ते मल्टीपोलार वर्ल्डमध्ये नॅमचं रिलिव्हन्स आहे का, सध्याची भूमिका काय आहे ते आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर भारत आणि दक्षिण आशिया, म्हणजे ज्याला आपण साऊथ एशिया म्हणतो. साऊथ एशिया सोबत काय आपले संबंध आहेत, प्रादेशिक सहकार्य कशा पद्धतीने आहे, सार्क, त्याच्यानंतर भूतकाळातील कामगिरी काय आहे सार्कची, सार्क सारख्या संघटनेचं इम्पॉर्टन्स काय भारतासाठी, भविष्यातील त्याच्या काय संभावना आहेत, त्याचं भविष्यात काही इम्पॉर्टन्स राहणार आहे का,
मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून दक्षिण आशियाला आपण डिक्लेअर केलेला आहे. फ्री ट्रेड एरिया, इथे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपण मुक्त व्यापार क्षेत्र म्हणजे याच्यामध्ये रेग्युलेशन्स कमी केले जातात, रूल्स कमी केले जातात व्यापार करत असताना. तर याचं काय इम्पॉर्टन्स आहे ते आपण बघणार आहोत. लुक ईस्ट पॉलिसी आहे जे आपण पूर्वेकडे म्हणतो किंवा ऍक्ट ईस्ट, आता लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. एक्झॅक्टली काय आहे, हे धोरण काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. प्रादेशिक सहकारातील अडथळे कुठले कुठले येतात. आता एक नदी आहे, ही इंडियातनं पण जाते, ही चायनामधनं पण जाते, नंतर ही बांगलादेशमध्ये पण येते. आता ही नदी जर इथेच आडून घेतली चायनाने तर यांना पाणीच मिळणार नाही कोणालाच. मग याच्यामधले काय विवाद आहेत वेगवेगळे, अशा नद्यांवरचे विवाद आहेत जसे राज्यांमध्ये असतात. जेव्हा आपण पॉलिटिक्सचा अभ्यास केला की 2 राज्यांमधनं एक नदी जाते तेव्हा त्या राज्यामध्ये डिस्प्यूट तयार होतो, तशा पद्धतीने देशांमध्ये पण आहे. तरी नदी पाणीचा काय विवाद आहे, मग ती सीमापार अवैध स्थलांतर होतं ज्याला आपण घुसखोरी म्हणतो. आता काही बांगलादेशमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत ते लगेच इंडियात येऊन जातात विदाऊट विजा, विदाऊट परमिशन्स, ते डायरेक्टली आपल्या देशामध्ये येतात आणि ते भर पाडतात अर्थव्यवस्थेवरती. तर हे अवैध स्थलांतर याचं काय केलं गेलं पाहिजे, जगामध्ये कुठे कुठे होतं, कशा पद्धतीने, ते आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. जातीय संघर्ष आणि बंडखोरी आपल्याला बघायची. सीमावाद आहेत, बॉर्डर इश्यूज आपले बरेच देशांसोबत जे आपले नेबरिंग आहे, चायना आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे. बांगलादेश सोबत आता आपण बरेच सॉल्व्ह करत आलोय, भूतान आहे. तर आपले जे सीमावाद आहेत, सीमावरचे प्रश्न आहेत ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचे असतात. आता आपण जवळचे साऊथ एशियातले देश बघितलो. ग्लोबल साऊथ आणि भारताचे काय संबंध आहेत, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेशी भारताचे कशा पद्धतीने संबंध आहेत. जगातले मी तुम्हाला सांगितलं जग डिवाइड झालेलं आहे, डेव्हलप नॉर्थ, डेव्हलपिंग साऊथ. मग आपण डेव्हलपिंग आहोत तर आपल्याला आपल्या सोबत सारख्या लोकांना सोबत घेणं गरजेचं आहे. मग आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकेशी कसे संबंध आहेत. न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर ज्याला म्हणतो आपण, WTO, वाटाघाटींच्या मागणीमध्ये भारत नेतृत्वाची भूमिका रोल प्ले करतो. तर हे कशा पद्धतीने करतो ते बघायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की भारत आणि जागतिक शक्ती केंद्र ग्लोबल सेंटर ऑफ पॉवर, जे जगातील महासत्ता आहेत, मी तुम्हाला सांगितलं G5 नेशन्स जे आहेत त्यांच्यासोबत भारताचे कसे संबंध आहेत. ज्याच्यात आपण युनायटेड स्टेट्स आहे, युरोपियन युनियन म्हणजे युरोपियन महासंघ आहे, या युरोपियन कंट्रीज आहे यांचा एकत्र एक संघ आहे, त्याच्यासोबत भारताचे संबंध कसे आहेत. जपान सोबत कशा पद्धतीने भारताचे संबंध आहेत, चीन आणि रशिया या G5 नेशन सोबत भारताचे संबंध कसे आहेत ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपल्याला मित्रांनो अभ्यासायचं आहे भारत आणि संयुक्त राष्ट्र प्रणाली. आता युनायटेड नेशन्स आपण अगोदर अभ्यासलं की त्याचे पार्ट्स कुठले कुठले आहेत काय, पण आता हे आपण मी तुम्हाला सांगितलं, आता पार्ट बी जो आहे तो इंडियाला सेंटरमध्ये ठेवून बाकीच्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत पार्ट सेक्शन बी मध्ये. आणि सेक्शन ए मध्ये आपण अभ्यासलं पॉलिटिक्स ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स आपण त्याच्यामध्ये अभ्यासलं. आता याच्यामध्ये भारताला सेंटरला ठेवून आंतरराष्ट्रीय संघटनांची भूमिका आपण बघूयात. मग संयुक्त राष्ट्रामध्ये शांतता राखण्याची भारताची भूमिका काय आहे, त्यामध्ये सुरक्षा परिषद जी आहे त्याच्या स्थायी जागेची, जी मी तुम्हाला सांगितलं परमनंट सीट भारताला पाहिजे, ती कन्सेप्ट काय आहे एक्झॅक्टली, ती मागणी का बरं होतीये, तिचं इम्पॉर्टन्स काय आहे भारतासाठी, ते आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपल्याला आता न्यूक्लिअर स्टेट आहोत, आपण न्यूक्लिअर एक्सप्लोजन केले आहेत अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये. मग त्याचे धोरण काय आहेत, त्याचे जागतिक बदलते धोरण काय आहेत ते आपल्याला बघायचे. धारणा कुठल्या कुठल्या आहेत, भारत आणि न्यूक्लिअर क्वेश्चन याच्याबद्दल जगाची काय कन्सेप्ट आहे आणि इंडिया कसं त्याच्यावरती त्याचा यूज करून जगावरती प्रेशर आणू शकते, सगळ्या कन्सेप्ट काय आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो शेवटचा पार्ट आपल्या याचा जो आहे पार्ट सेक्शन बी चा, तो भारतीय परराष्ट्र धोरणातील अलीकडच्या घडामोडी म्हणजे रिसेंट डेव्हलपमेंट्स. आता जे हा डायनामिक पार्ट आहे याच्याबद्दल तुम्हाला नेहमी अपडेट पण राहायचं, याच्यावरती क्वेश्चन पण त्या पद्धतीने येतात. रिसेंटली अफगाणिस्तानमध्ये काय झालं, इराकमध्ये तुम्ही बघत असाल वेस्ट एशियन कंट्रीज ज्या आहेत त्या मोस्टली अनस्टेबल असतात, इकडे युद्ध खूप प्रमाणात होतं. तर ते कशा पद्धतीने सध्या कुठल्या घडामोडी घडतायत ज्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरती प्रभाव होतोय ते बघायचं आहे. पश्चिम आशियातील अलीकडील संकटात भारताची स्थिती काय आहे, त्याच्यानंतर अमेरिका आणि इस्रायलशी वाढते भारताचे संबंध ते आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्याचा आपल्याला काय फायदा होतोय. आणि नवीन जागतिक व्यवस्था याची दृष्टी काय आहे जगासमोर, नवीन जागतिक व्यवस्था जी तयार त्यात भारताची भूमिका काय असणार आहे, सगळे रोल्स आपण या सेक्शन मध्ये अभ्यासणार आहोत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपला पूर्ण PSIR चा जो सिलेबस आहे तो कव्हर केलेला आहे. याच्याबद्दल डिटेल्ड कम्प्लीट कोर्स, आता तुम्ही बघितलं या सिलेबसची व्याप्ती खूप आहे, कारण यामध्ये तुमचा जवळपास GS चा 60 to 70% पोर्शन कव्हर होतोय. त्याच्यामुळे काय होतं की याची व्याप्ती खूप मोठी आहे, याचा जो स्कोप आहे सिलेबसचा खूप मोठा आहे आणि याला डिटेलमध्ये कव्हर करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण लवकरच एक फुल फ्लेज पूर्ण कम्प्लीट कोर्स AON IAS च्या माध्यमातून तुमच्याकडे आणतो आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स देतच राहील. आज आपण सिलेबस एकदम सक्सेसफुली डिटेलमध्ये डिकोड केलेला आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा.
आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.